महत्त्वाची बातमी आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी। अकोल्यातनं खारं पाणी प्याल तर किडनी फेल होईल हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे। मात्र अकोल्यामध्ये असाच प्रकार पाहायला मिळतोय। अकोल्यातल्या बाळापूर मतदारसंघात अंतर्गत 60 पेक्षा अधिक गावांमध्ये खारं पाणी प्यायल्यानं अनेकांना किडनीचे आजार झालेत। इतकंच नाही तर अनेकांच्या किडन्या फेल झाल्यात। एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल शेकडो जणांना खारं पाणी प्यायल्यानं किडनीच्या संबंधित आजारांनी ग्रासलंय। याबाबत गावकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर 29 विधानसभा क्षेत्रामध्ये येणारे हे सावरपट्टी गाव आहे। आपण या गावात आलेलो आहोत आणि हे गाव अकोला आणि बुलढाणा या दोन जिल्ह्याच्या मध्यमध्ये बसलेलं आहे। दरम्यान या गावात खारपट्टाचा हा भाग आहे आणि 25 किलोमीटर अंतरावरून या गावकऱ्यांना पाणी आणावं लागते। दरम्यान या गावकऱ्यांना किडनीचे सुद्धा आजार उद्भवले आहे। आपल्यासोबत काही गावकरी आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल तुम्ही? या खाऱ्या पाण्यामुळे किडनी गेलेली आहे माझी, हे रिपोर्ट आहे। दवाखाना करून पैसा गेला, काहीच नाही मिळालं। कुठं गेलं दवाखान्याला? हे संभाजीनगर जळगावला गेलो, उल्हासनगरला। आता तुमची काय परिस्थिती आहे? आता काहीच नाही, उन्हाळा लागल्यासारखं होते, म्हणजे तब्येत बैकेला जास्त। दरम्यान गावकऱ्यांची प्रकृती खालावली आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आणखीन आहेत। काय सांगाल काका, काय नाव आहे तुमचं? जानराव विरोकार। काय सांगाल तुमच्या गावात खारी पाणी येते काय? आमच्या इथं पाणी म्हणजे असं आहे की आता सध्या उन्हाळा आहे। या उन्हाळ्यात म्हणजे तसंच चांगल्या पाण्यानं तहान होत नाही। आता हे जे पाणी आहे ना, हे पाणी आपण एखाद्या भांड्यात जर घेसाल तर जे क्षारासारखे क्षार त्याच्यावर तयार होतात आणि ते क्षार जे तयार होतात ना, तर त्या क्षारानं असे पोट बिट दुखतात। दरम्यान या क्षारामुळे पोटाचे आजार सुद्धा उद्भवले आहेत। आपल्यासोबत आणखीन आहेत ग्रामस्थ। काय सांगाल तुमचं नाव काय? मी पद्माकर पिशे। काय सांगाल तुमच्या घरी काही पेशंट आढळले? काय सांगाल? माझ्या घरी तर नाही आहे, पण आजूबाजूला परिसरात चांगले 8-10 पेशंट आहेत। दोन ते एक तर खूपच सिरियस आहे, उमेश काळे म्हणून। त्या व्यक्तीचं 2 एकर वावर विकल्या गेलं या आजारामुळे आणि आज त्याची अशी परिस्थिती आहे की दर तिसऱ्या दिवसाला त्याला डायलिसिस चालू आहे। काय सांगाल मावशी? आमच्या गावात खूप पेशंट आहेत। पाण्यामुळे खूप डॉक्टर लोकांना सांगितलंय त्यांना की पाण्यामुळे तुम्हाला होऊन राहिलं। लहान बाळाला संडास लागली की दवाखान्याला डॉक्टर सांगतात की पाण्यामुळे काय, पाण्यातच सांगू शकतात। आम्हाला 2 किलोमीटर पाणी आणावं लागते, 25 रुपये कॅननं। आम्ही तेव्हापासून बाळाला दिवस पाणी देणं चालू केलं। पाणीच खूप खराब झालं गावचं। लहान मुलांना काही त्रास होतो? हो, संडास उलट्या। डॉक्टरकडे गेले की ते पाण्यामुळे सांगतात, मग औषध गोळ्या दिले की मग आम्ही पाणी 25 रुपये कॅननं आणू शकतो। यावर प्रशासनाने कारवाई करून यांना योग्य ती पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी सुद्धा या गावकऱ्यांच्याकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन चारू दत्त सोरटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, सावरपट्टी, बाळापूर। आपला अकोट आणि बाळापूर हा तालुका पट्टा जो आहे खारपान पट्टा आहे। खारपान पट्टामध्ये येथील भूगर्भातील पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे। क्षार म्हणजे याच्यात काय येतं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट हे प्रमाण जास्त असतात। त्याच्यामुळे किडनीमध्ये सतत मुतखडा बनण्याचे प्रमाण जास्त असतं आणि हे मुतखडा बनल्यानंतर काही दिवस दुखलं की आपण त्याच्याकडे लक्ष देतो, गोळ्या औषधी घेऊन ते दुखणं बंद करतो, पण नंतर लक्ष देत नाही आणि असे रुग्ण मग पुन्हा स्टोन मोठा होऊन मोठा जो श्रवण होतो तेव्हा तो किडनी पूर्णतः निकामी करतो, त्या स्टेजला येतात। शेतकरी मजूर वर्ग हा शेतात काम करतो, आपल्याकडे उन्हाळा विशेष आहे, तेव्हा त्यांना पाणी पितात तर तेच खारं पाणी पितात आणि ते पण कमी प्रमाणात पितात। तर त्याच्यामुळे डिहायड्रेशन प्लस खारं पाणी या दोन्हीमुळे, क्षारयुक्त पाणी या दोन्हीमुळे त्यांना स्टोन जास्त प्रमाणात होऊन किडनी निकामी होण्याचे जास्त चान्सेस असतात। अनेक गावं जिल्ह्यामधली अशी आहेत की जिथे क्षारयुक्त पाणी जनतेला प्यायला असतं। वास्तविक त्यावर उपाययोजना करणं हे आमचं सरकार म्हणून कर्तव्य असतं। सिलिकॉन नावाचा एक विशिष्ट घटक त्या पाण्यामध्ये असतो, क्षार असतात। त्यामुळे तुम्ही बघा, बोरिंगचं किंवा क्षारचं पाणी अगदी काचावर जरी पडलं तर पांढरे डाग उमटतात। पिल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणात आहेत। निश्चितच NDTVनी ही बाब आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि सरकारसमोर आणली। आम्ही यावर गंभीर याची दखल घेऊन जे काही शक्य आहे ते तात्काळ शासन पातळीवर करून त्या ठिकाणी काही फिल्टर लावता येईल का किंवा क्षार कमी करण्याकरता काही करता येईल का। जसं मागं चितलवाडीची एक घटना अशी घडली होती, तर आम्ही पाणी पुरवठा योजना लवकर मंजूर सरकारने त्यावेळेस महाविकास आघाडीने केली होती, पण हा सुद्धा विषय अत्यंत गंभीर आहे। याची पूर्णपणे दखल घेऊन शहानिशा करून सर्व नागरिकांना आम्ही न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल।